गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळच्या घराची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेण्यात येणार। निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, पुणे पोलिसांचा कोर्टात अर्ज दाखल। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। सचिन घायवळ याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळने माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। अकोला जिल्ह्यात ओबीसी कार्यकर्त्याची आत्महत्या। आरक्षण मिळणं कठीण, ओबीसींना वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटतंय। आत्महत्येपूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात उद्या नागपुरात ओबीसींचा मोर्चा। विदर्भात मोठ्या संख्येने ओबीसी नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार। वडेट्टीवारांकडून मोर्चा स्थळाची पाहणी। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। कोल्ड्रिफ पाठोपाठ रेस्पिरिस फ्रेश टीआर आणि रेलाइफ औषधांमध्ये विषारी घटक, दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची असल्याची माहिती। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर पंतप्रधान मोदींची राजभवनात भेट। संयुक्त बैठक पार पडणार। भारत यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यावर चर्चा होणार। मुंबईच्या आझाद मैदानावर कुणबी समाजाचा मोर्चा। शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल। मराठा समाजाचं ओबीसीमध्ये समाविष्ट न करण्याची मागणी। पुण्यात 25 ठिकाणी एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई। देशविरोधी कारवाई करणारे लपल्याच्या माहितीवरून छापेमारी। व्हिसा संपलेले काही लोक ताब्यात।